नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्समध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण सध्या बघत आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काही मला मेसेजेस मिळाले, डाऊट्स त्यांना काय जे होते ते मला त्यांनी विचारलं, ते मी क्लिअर केले. आज आपण त्याच डायमेन्शन्सचा अभ्यास अजून थोडासा सविस्तर आपण करूया. डायमेन्शन्सला मराठीमध्ये मिती म्हणतो हे तर मागच्या वेळेसच मी सांगितलं सगळं. जे आपल्याकडे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जे आहेत त्याच फिजिकल क्वांटिटीशी रिलेटेड सगळ्या इतर फिजिकल क्वांटिटी आहेत. ऑल डिफरंट फिजिकल क्वांटिटीज विच आर कॉल्ड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, दे आर मोस्टली रिलेटेड विथ दी 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मास is denoted by m, length is denoted by l, time is denoted by t, then temperature is denoted by k, current is denoted by I, luminous intensity is denoted by C, and amount of substance, amount of mass is denoted by mole. These are the symbols for writing dimensions of a physical quantity. या सिम्बॉल्सचा उपयोग करून आपण कुठल्याही भौतिक राशीचे डायमेन्शन्स लिहू शकतो. मग आपण काय केलं होतं, मागच्या वेळेस एक 2-4 उदाहरणं बघितली होती आणि त्यांचे डायमेन्शन्स लिहिले होते आपण. जसं आता पहा, मी मागच्या वेळेस एरिया ही एक फिजिकल क्वांटिटी सुरुवातीला घेतली, तर त्याचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि तुम्हाला हेही सांगितलं की डायमेन्शन्स जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला काढायचे असतील तर त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता समजा लेंथ इंटू ब्रेड्थ हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे असं समजू आपण. तर लेंथ मोजतो म्हणजे ते आत्ता मी जी यादी केली होती त्यापैकी काय मोजतो आपण, लेंथच मोजतो. ब्रेड्थ म्हणजे तिथं अंतरच मोजतो म्हणजे लेंथच मोजतो. म्हणजे इथे येणार यल इंटू यल, याचा यलचा पॉवर असतो 1, ह्या यलचा पॉवर असतो 1, काहीच नसतं म्हणजे 1 नक्कीच असतं. मग पायासारखं असेल तर घातांकांची बेरीज करतो आपण. इफ बेसेस आर सेम देन इंडायसेस आर टू बी ॲडेड, म्हणजे यल टू द पॉवर 2. आता याचे डायमेन्शन्स कसे लिहायचे, यल एम टी, यल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाईम, हे असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आणि प्रत्येकाचे जे पॉवर्स जे येतात यल एम टीचे ते जे असतील ते लिहायचे. यलचा पॉवर 2, मासचा काही संबंधच नाही आहे त्यामुळं मासचा पॉवर 0 आणि टीचा पॉवर 0. बाकीचे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत म्हणजे करंट आहे, टेम्परेचर आहे, लुमिनस इंटेन्सिटी आहे आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, त्याचा तर याच्याशी काहीच संबंध नाही, त्यामुळं आपण ते नाही लिहिलं तरी चालेल, फक्त एवढंच लिहिलं तरी चालेल. किंवा आपण असं जरी लिहिलं समजा फक्त यल रेस टू 2 झालं, फक्त एवढंच, कारण लेंथशीच रिलेटेड आहे. मास आणि टाईमचं पॉवर तर 0 आहे, त्याचा काही संबंधच नाही. फक्त यल रेस टू 2 असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरीसुद्धा चालतं, काही अडचण येत नाही. अशा प्रकारे हे डायमेन्शन्स लिहायचे. मग आता जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याकडे आहेत त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज लिहिल्या आणि प्रत्येकाचे जे पॉवर्स लिहिले, जसं आता उदाहरणार्थ बघा यल एम टी. मग आता प्रत्येक वेळेस यलचा पॉवर, एमचा पॉवर आणि टीचा पॉवर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीच्या वेळेस वेगवेगळे येणार. मग मी इथं समजा ए लिहिलं, इथं बी लिहिलं आणि इथं सी लिहिलं. मग हे ए बी सी जे आहेत पॉवर्स आहेत, ते घातांक आहेत, त्यालाच म्हणायचं डायमेन्शन्स. त्याच पॉवर्सला काय म्हणायचं, डायमेन्शन्स. पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. जे घातांक आपण वापरतो त्या फंडामेंटल युनिट्सचे. आता जसं आता इथं पहा, लेंथ या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे मीटर, मासचा आहे किलोग्रॅम आणि टाईमचा आहे सेकंद. मग एमचा पॉवर म्हणजे मीटरचा पॉवर, एलचा पॉवर 2 म्हणजे मीटरचा 2 म्हणजे एम स्क्वेअर. किलोग्रॅम मासचं युनिट आहे, मासचं पॉवर 0 आहे, किलोग्रॅमचा पॉवर 0. टाईम सेकंद, टाईमचा पॉवर 0, सेकंदचा पॉवर 0. अशा प्रकारे आपण m2 kgचा पॉवर 0, s 0, m2 kg 0 आणि s 0 असं येणार.
मग आपण यम म्हणजे काय युनिट आहे, यमचा पॉवर 2, 2नी वाढवला. The powers to which the fundamental units are raised to obtain the units of that physical quantity are called as dimensions. काल तुम्हाला मी काही फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काढून दाखवले आणि काही फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला मी होमवर्कला दिले. मला वाटतं तुम्ही त्याचे होमवर्कला जे दिलेले फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचे डायमेन्शन्स तुम्ही नक्की काढले असतील, किमान प्रयत्न तरी नक्की केला असेल. आपण आता बघूयात ज्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला मी होमवर्कला दिल्या होत्या त्याचे डायमेन्शन्स कशा प्रकारे काढायचे, स्टेप्स कशा घ्यायच्या, कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही डायमेन्शन काढत असताना कसं काढायचं, कुठल्या कुठल्या स्टेप्सनी काढायचं हे मी थोडक्यात सांगतो बघा. तर पहिली फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मी जी दिली होती ती होमवर्कला कुठली आहे, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन ही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दिली होती. ॲक्सेलरेशनला आपण मराठीत काय म्हणतो, त्वरण. ॲक्सेलरेशन, त्वरण. या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे काढायचे, आता याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युला काय, ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे वेगातील बदल. ॲक्च्युली आपण तुम्हाला आठवत असेल फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम असं पण आपण फॉर्म्युला 9वी 10वीमध्ये असताना यूज केलेला आहे. तर आता चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय, शेवटी वेलॉसिटीज म्हणजे वेलॉसिटी अपॉन टाईम किंवा चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम एवढं जरी डायमेन्शन काढण्यापुरतं लिहिलं तरी चालतं. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हीचा फॉर्म्युला एस अपॉन टी आणि टी आहे तसंच ठेवायचं, टी ॲज इट इज. मग काय झालं पहा, एस अपॉन टी स्क्वेअर. किंवा ही स्टेप नाही लिहिली तरी चालते, काय बिघडत नाही. किंवा लिहा काय, टीचा पॉवर 2 लिहूयात. ओके, हे पॉवर 1 हे पॉवर 1 दोन्ही ॲड झाले, टीचा पॉवर 2 झालं. मग आता आपण डायमेन्शन्सला आता लिहिता येतं, कारण ह्याच्या पुढं आपण जाऊच शकत नाही. डिस्प्लेसमेंटचा काही फॉर्म्युलाच नाही आहे, टाईमचा पण फॉर्म्युला नाही आहे. डिस्प्लेसमेंट आणि टाईम हे तसे आता फंडामेंटलमध्ये येतात. मग आपण डायमेन्शन्स लिहूयात. एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मोजतो म्हणजे आपण जे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी बघितल्या त्यापैकी काय मोजतो, लेंथ मोजतो, यल. त्याचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1. नंतर स्मॉल टी म्हणजे टाईम. टाईम आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवतो, बिग टी डायमेन्शनसाठी. त्याचा पॉवर किती आहे इथं, 2. ते 2 लिहायचं. मग आता डिनॉमिनेटरमध्ये यल टी टू द पॉवर 2 जे आहे ते न्यूमरेटरमध्ये जे मी घेतलं तर काय येईल, L1 टी मायनस 2 म्हणजे त्याचा पॉवर मायनस होणार, घातांक त्याचं चिन्ह बदलणार, प्लसचं मायनस होणार, मायनसचं प्लस होणार. आता इथं प्लस आहे ते न्यूमरेटरमध्ये घेतल्यावर -2 होणार. झालं. मग एल एम टी अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं, तिथं वाक्य लिहायचं, डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन आर असं वाक्य लिहायचं आणि LMT लिहायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि मग प्रत्येकाचे घातांक काय आले, एलचा पॉवर 1, एमचा पॉवर काहीच नाही, मास काहीच नाही आहे, मासचा संबंधच नाही आहे, त्यामुळे 0 आणि टीचा पॉवर -2 झालं. पहा, दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन. अशा या स्टेप्सनी आता तुम्हाला वेलॉसिटी अपॉन टाईम हा फॉर्म्युला, त्यानंतर वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, मग नंतर हे एस अपॉन टी स्क्वेअर झालं. मग डायमेन्शन लगेच मिळतात. हे या स्टेप्सनी डायमेन्शन्स काढायचं. त्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे, मेन फॉर्म्युला म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू वेलॉसिटी अपॉन टाईम, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आपण घेतली होती फोर्स. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स एफ इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर याचे कसे काढायचे पहा. एफ इज इक्वल्स टू, आता पहिल्यांदा काय करायचं, आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा, एम इंटू ॲक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. त्यानंतर एम इंटू चेंज इन वेलॉसिटी, व्ही वेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, परत टाईम टी ॲज इट इज. त्यानंतर एम इंटू एस अपॉन टी स्क्वेअर झालं. मग आता डायमेन्शनसाठी एमला काय एम म्हणजे मास, मासला काय सिम्बॉल दिले डायमेन्शनसाठी, बिग एम, त्याचा पॉवर किती 1. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मोजतो, लेंथ, लेंथचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1. नंतर टाईम टी बिग टी, त्याचा पॉवर 2 आणि हे टी रेज टू 2 जे आहे ते वर गेल्यावर काय होणार,
-2 होणार. म्हणजे डायमेन्शन्स काय होणार मग LMT असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि लिहायचं तिथं वाक्य लिहायचं वर डायमेन्शन्स ऑफ फोर्स आर असं वाक्य लिहून मग लिहायचं LMT स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि Lचा पॉवर 1 Mचा पॉवर 1 आणि Tचा पॉवर -2 झालं. L1 M1 T -2 हे झाले डायमेन्शन्स कोणाचे फोर्सचे. मग आता हे जे डायमेन्शन्स आहेत हे मी याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं लिहायचं हे दाखवलं. मग ह्याला एक शॉर्टकट पण मेथड आपण वापरू शकतो. शॉर्टकट मेथड कुठली हे पहा. तुम्हाला जर शॉर्टकट मेथड वापरायची असेल तर डायरेक्टली इथं तुम्ही काय करू शकता, ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला न लिहिता डायरेक्टली तुम्ही तिथं ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स लिहू शकता. जसं पहा आता मासचं काय येणार डायमेन्शन्स M1. ॲक्सेलरेशनचं आत्ताच जस्ट आपण काढलं काय आलं डायमेन्शन्स L1 T -2 झालं. मग LMT असं लिहायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 1 -2 झालं. तुम्ही L अगदी लिहिलं किंवा नंतर लिहिलं काही बिघडत नाही. म्हणजे तुम्ही समजा असं लिहिलं या ठिकाणी तुम्ही समजा M आधी घेतलं MLT असं लिहिलं आणि स्क्वेअर ब्रॅकेट केलं तरीसुद्धा चालतं 1 1 -2 काही बिघडत नाही. दोन्ही पण चालतं हे पण आणि हे पण. सो डायमेन्शन्स ऑफ फोर्स आर M1 L1 T -2 असं शेवटी वाक्य लिहायचं. ओके, ही शॉर्टकट मेथड आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. सुरुवात जी आहे ती मगाशी मी जी मेथड सांगितली स्टेप बाय स्टेप त्या मेथडनी करा. एकदा तुम्हाला प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स माहीत झाले पाठ झाले की मग नंतर तुम्ही मी आत्ता ही दुसरी मेथड सांगितली शॉर्टकट मेथड त्या मेथडप्रमाणे नंतर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मोमेंटम ही फिजिकल क्वांटिटी दिली होती. मोमेंटम या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स बघूया आपण कसे काढायचे. मोमेंटमला मराठीमध्ये आपण म्हणतो संवेग. मोमेंटमला काय म्हणायचं संवेग. आता मोमेंटम जो आहे मोमेंटम कुठल्या अक्षराने दाखवतो आपण. मोमेंटम इज डिनोटेड बाय P कॅपिटल P बिग P मास इंटू वेलॉसिटी. मासचं M त्याचा काय फॉर्म्युला नसतोच. मग वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. वेलॉसिटीचं काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम झालं. आता याच्या पुढं कुठला फॉर्म्युला येत नाही काही नाही. त्यामुळे आता डायमेन्शन्स आपण डायरेक्टली लिहू शकतो. हे स्मॉल m म्हणजे त्याला काय सिम्बॉल दिलं आपण बिग M मासला बिग M. डिस्प्लेसमेंटला काय सिम्बॉल दिलं आहे म्हणजे काय मोजतो आपण लेंथ मोजतो बिग L. टाईमला काय म्हणजे बिग T झालं. आता हे सगळ्यांचे पॉवर्स 1 1 1 त्यामुळे हे T वर घेतलं की काय होणार -1. त्यामुळे डायमेन्शन्स काय येणार LMT असं लिहायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम आर L1 M1 T -1. न्यूमरेटरमध्ये ट्रान्सफर केलं Tचा पॉवर होणार -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम. म्हणजे तुम्ही थोडक्यात आता इथं काय पाहिजे माहिती पाहिजे तुम्हाला हा फॉर्म्युला मोमेंटमचा. तुम्हाला समजा परीक्षेत प्रश्न आला ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम तर तुम्ही सुरुवातीला हा फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. P = M × V. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला आधी लिहायचा आणि मग त्याचे डायमेन्शन्स या पद्धतीनं स्टेपप्रमाणे काढायचे. ओके, आता पुढचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं इम्पल्स. इम्पल्स आपण त्याला मराठीमध्ये आवेग किंवा जोर किंवा जोराचा फटका असं म्हणतो आपण इम्पल्स. आणि इम्पल्स हे कॅपिटल J बिग J या अक्षराने दाखवतात. त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाईम. इम्पल्सला मराठीमध्ये काय म्हणायचं जोराचा फटका आवेग वगैरे असे शब्द आहेत. तर फोर्स इंटू टाईम हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा इम्पल्सचा. मग आता फोर्सचे डायमेन्शन्स कसे काढतो आपण मास इंटू ॲक्सेलरेशन त्याचा फॉर्म्युला फोर्सचा. टाईमचा काही फॉर्म्युला नाही टाईमला T ॲज इट इज. त्यानंतर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम इंटू हे टाईम T. आता बघा हे टाईम आणि हे टाईम इथं कॅन्सल होतात. ओके नो प्रॉब्लेम कॅन्सल करून टाकायचं. त्यानंतर मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं काय फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता ह्याच्या पुढं फॉर्म्युले आपल्याला लिहिता येत नाहीत त्यामुळं आपण आता डायरेक्टली त्याचे डायमेन्शन्सचे सिम्बॉल्स लिहायचे. M1 S म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी L1 आणि हे T1 झालं. मग आता डायमेन्शन्स लिहायचे LMT असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स आर 1 1 आणि हे -1 आणि हे सेम डायमेन्शन मोमेंटमचेच होते पहा. म्हणजे मोमेंटम आणि इम्पल्स या दोन फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत.
हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. हा झाला इम्पल्सचा. त्यानंतर तुम्हाला मी कुठली फिजिकल क्वांटिटी दिली होती? वर्क. वर्क म्हणजे कार्य W, वर्क. काय फॉर्म्युला आहे? W इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता सोडूया आपण ह्याचे डायमेन्शन्स. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे असं समजू आपण. फोर्स कसं काढतो आपण? मास इंटू ॲक्सेलरेशन, आणि हे डिस्प्लेसमेंट ॲज इट इज. मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट ॲज इट इज. वेलॉसिटी कशी काढतो आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. टाईमला टी ॲज इट इज. परत हे डिस्प्लेसमेंट तसंच झालं. मग आता ह्याच्या पुढं आपल्याला कुठला फॉर्म्युलाच नाही आहे, त्यामुळे ही शेवटची स्टेप झाली. आता डायमेन्शन्स लिहूयात. स्मॉल एमला काय सिम्बॉल? बिग एम. यस 2 वेळा आहे म्हणजे यल असं आपण लिहायचं. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट मोजतो म्हणजे लेंथ मोजतो. यल 2 वेळा, आणि टी तेही 2 वेळा. ह्याचा पॉवर 1 सगळे 1. आता सगळ्यांची बेरीज केली तर टोटल काय होईल पहा? M1 L2 आणि हे T2 होणार, आणि ते न्यूमरेटरमध्ये घेतल्यावर -2 होणार. झाले. डायमेन्शन्स ऑफ वर्क आर LMT असं लिहूया, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 1 2 -2. वर्कचे डायमेन्शन्स याप्रमाणे आले पहा. आता आपण कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स बघूयात. एनर्जी कुठली का असे ना, एनर्जीचे डायमेन्शन्स कुठल्याही एनर्जीचे डायमेन्शन्स सेम असतात. म्हणजे ती पोटेन्शियल एनर्जी असो, कायनेटिक एनर्जी असो, किंवा अजून कुठलीही असो. वर्क आणि एनर्जीचे देखील डायमेन्शन्स सेम असतात. आता बघा, वर्कचे डायमेन्शन्स काय मिळाले? L1 M2 T-2. बघूया आपण आता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स आणि हे वर्कचे डायमेन्शन्स सेम येतात का, काय होतं बघूया आपण. ओके, बघा कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण मराठीत त्याला काय म्हणतो? गतिज ऊर्जा. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ तो आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 9वी-10वीमध्ये तुम्हाला झालेला आहे 1/2 mv². मग आता इथं देखील आपण तशाच पद्धतीनं सोडूया. मगाशी जसं सोडवत होतो तसं 1/2 इंटू m म्हणजे मासला काही फॉर्म्युला नाही, तो ॲज इट इज. v वेलॉसिटीला फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता v² आहे त्यामुळे ह्याचाही स्क्वेअर होणार. मग आता डायमेन्शन्स लिहित असताना आपण नंबर आहेत. आता हे 1/2 काय आहे? नंबर आहे, संख्या आहे. मग संख्या किंवा नंबर असा कुठलाही असेल तर त्याला डायमेन्शन नसतात. एनी नंबर has no any dimensions, so therefore forget about 1/2. 1/2 आपण सोडून देऊ. आता डायमेन्शन्स लिहायचेत ना, त्यामुळे नंबर आपण सोडून द्यायचं, त्याला डायमेन्शन नसतात. मग स्मॉल एम म्हणजे काय? मास आपण कुठल्या अक्षराने दाखवतो? बिग एम. त्यानंतर डिस्प्लेसमेंट L आणि टाईम T. आता ह्याचं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे नाही का इथं, असं याप्रमाणे. मग काय होणार पहा? M1 L2 आणि हे T2 ते वर गेल्यावर काय होणार? -2 न्यूमरेटरमध्ये घेतल्यावर. त्यामुळे डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर, असं आपण या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं 2 1 -2. हे चाले पहा. म्हणजे जसे आत्ता जस्ट आपण वर्कचे डायमेन्शन बघितले, सेम तेच डायमेन्शन कायनेटिक एनर्जीचे मिळाले. कायनेटिक एनर्जी नंतर पोटेन्शियल एनर्जी देखील आपण डायमेन्शन काढू शकतो. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मला वाटतं तुम्हाला माहिती असेल. पोटेन्शियल म्हणजे स्थितीज ऊर्जा. ऊर्जा कुठलीही असेल, सगळ्या एनर्जीचे डायमेन्शन्स सेम असतात असं मी तुम्हाला मागाशीच म्हटलं. आता इथं पोटेन्शियल एनर्जी, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला 9वी-10वीमध्ये झालेला आहे mgh. मग हा फॉर्म्युला घेऊन आता बघूया. आत्ता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स काढले आपण. काय आले? L2 M1 T-2. वर्कचे आणि कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन सेम मिळाले आपल्याला. मग आता आपण पोटेन्शियल एनर्जीचे काढूया, ते देखील तेच येणार आहेत. कसे काढायचे? ह्या फॉर्म्युल्यावरून कसं काढायचं हे समजावून घेऊया. ओके, आता एक स्टेप्स वाईज जाऊया आपण. बघा, मासचं काय आहे ना m, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. मग ॲक्सेलरेशन म्हणजेच जी असं आपण घेतलं तरी चालेल. मग ॲक्सेलरेशनला काय फॉर्म्युला आहे बरं? ॲक्सेलरेशनचा चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला घ्यायचा.
डायमेन्शन्स काढण्यासाठी. नंतर एच म्हणजे काय, हाईटला काही फॉर्म्युलाच नसतो, एचला एच. नंतर यम इंटू आता व्ही म्हणजे व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. परत हे टी डिनॉमिनेटरमध्ये ॲज इट इज इंटू एच. झालं. मग आता प्रत्येकाचे डायमेन्शन्स आता याच्या पुढचे फॉर्म्युलीज काहीच नाही राहिले. आता ही शेवटची स्टेप झाली. डायमेन्शन्स लिहूयात आपण आता. यम मासला काय लिहितो सिम्बॉल, बिग एम, त्याचा पॉवर 1. डिस्प्लेसमेंट यल 1. नंतर हाईट मोजतो म्हणजे परत अंतरच मोजतो म्हणजे लेंथच मोजतो, त्यामुळे L1, हाईटला L1. आणि टाईम 2 वेळा आहे T2. झालं. मग आता टोटल डायमेन्शन्स आपण लिहूयात. LMT असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहूया. आणि Lचा पॉवर किती होणार बघा, 1 + 1 2, Mचा पॉवर 1 आणि Tचा पॉवर -2. झालं. सेम तेच आले पहा. कायनेटिक एनर्जी डायमेन्शन सेम आले, पोटेन्शियल एनर्जीचे तेच आणि वर्कचे पण तेच. कुठलीही एनर्जी घ्या, कुठलाही फॉर्म्युला घ्या, तुम्हाला कुठलीही एनर्जीचे डायमेन्शन्स काढा म्हटले तर आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यात सोपा आहे. त्या कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून डायमेन्शन्स काढून आपण लिहू शकतो. त्याच्यानेच लिहायचं. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्याने लिहिलं की तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर मला वाटतं प्रेशर ही फिजिकल क्वांटिटी दिली होती. प्रेशर पी, प्रेशर म्हणजे काय मराठीमध्ये, दाब. प्रेशर या फिजिकल क्वांटिटीचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, फोर्स अपॉन एरिया. मग आता ह्याचे डायमेन्शन्स कसे काढायचे पहा. प्रेशर पी इज इक्वल्स टू फोर्स म्हणजे काय येणार, फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यानंतर एरियाचा काय फॉर्म्युला, एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आता पुढची स्टेप पहा. मासचा काय फॉर्म्युला नाही, ए, मासला एम. ए म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आणि हे डिवायडेड बाय लेंथ इंटू ब्रेड्थ. ते डिनॉमिनेटरमध्ये आहे तसंच ठेवूया. मासला एम ॲज इट इज. व्हेलॉसिटीचं काय फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. परत टाईम टी डिनॉमिनेटरमध्ये आहे तसंच. आणि हे लेंथ इंटू ब्रेड्थ ॲज इट इज. झालं. याच्या पुढे आता कुठला फॉर्म्युला लिहिता येत नाही, त्यामुळे हे संपलं. आता डायमेन्शनसाठी प्रत्येकाचे सिम्बॉल्स लिहूयात आपण. स्मॉल एम मासचं सिम्बॉल, बिग एम डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर मोजतो L. त्यानंतर टाईम 2 वेळा T2. आणि हे लेंथ म्हणजे L, ब्रेड्थ म्हणजे देखील Lच. मग आता न्यूमरेटरमधला 1 L, डिनॉमिनेटरमधला 1 L कॅन्सल झाला पहा. आणि हा 1 L शिल्लक राहिला. झालं. मग आता डायमेन्शन्स लिहू शकतो आपण. LMT. हे L डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होणार, -1. एमचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहेच. टीचा पॉवर 2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे, ते न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होणार, -2. झाले. डायमेन्शन्स ऑफ प्रेशर आर L-1, M1, T-2. अशा प्रकारे प्रेशरचे डायमेन्शन्स काढायचे. अजून एक फिजिकल क्वांटिटी सांगतो, पॉवर हे तुम्हाला मी काल होमवर्कला काही दिलेलं नव्हतं, तरी पण आपण त्याचं डायमेन्शन्स बघूया. पॉवरचा काय फॉर्म्युला आहे, पॉवर कसा काढतो आपण, तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. 9वी-10वीमध्ये तुम्हाला तो झालेला आहे. वर्क अपॉन टाईम. वर्कचा काय फॉर्म्युला आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग आता फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम ॲज इट इज. मास इंटू ॲक्सेलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, S/T. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, टाईम टी हे ॲज इट इज, हे S/T परत एकदा. म्हणजे बघा किती झाले. आता ह्याच्या पुढं काय फॉर्म्युला नाही आहे. हे एम, बिग एम, हे L, हे डिस्प्लेसमेंट म्हणजे L, टाईम टी 2 वेळा, परत हे L डिस्प्लेसमेंटचं आणि हे टाईमचं T. सगळ्यांचे पॉवर 1 1 1 1 1 1. आता सगळे टोटल करूया. काय झालं मग, सगळे टोटल केल्यानंतर M1, L2 आणि हे Tचा पॉवर 1 1 1 3 होणार. ते न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होणार, -3. झालं पहा. हे झाले डायमेन्शन्स M1, L2, T-3. असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L2, M1 आणि T-3 डायमेन्शन्स ऑफ पॉवर. अशा प्रकारे सगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स आपण काढू शकतो. अजून बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्याचे डायमेन्शन्स आपण काढू शकतो आणि त्याचा अभ्यास करू शकतो. तुम्ही पुस्तक बघा. पुस्तकात तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज दिसतील आणि त्याचे
डायमेन्शन्स तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला होमवर्कला पुस्तकातले काही जे सुरुवातीचे जे प्रश्न आहेत एक्सरसाइज साठी जे दिलेले क्वेश्चन्स आहेत टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 14वर दिलेले आहेत पहा, पेज नंबर 14 त्यामध्ये जे डायमेन्शन्सचे जे प्रश्न आहेत MCQचा एक प्रश्न आहे पहा, त्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत MCQचे. त्यातला पहिला डायमेन्शनवरचा आहे, त्यानंतर तिसरा डायमेन्शनवरचा आहे आणि चौथा युनिटवरचा आहे. हे तुम्ही वाचून बघून वहीमध्ये लिहायचं आहे, त्याचे उत्तरं लिहायचे आहेत, तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यात काही शंका असेल तर तुम्ही मला विचारायचं आहे. आता डायमेन्शनला आपण आता मला वाटतं तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे कसे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे हे बऱ्यापैकी कळालं असेल, आणि नसेल कळालं काय शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि पुढच्या वेळेस म्हणजे उद्या आपण काय करूया, युजेस ऑफ डायमेन्शनचे उपयोग जे आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. 3 उपयोग आहेत ते आपण नेक्स्ट टाइम करू. ओके, थँक्यू.